श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये सगळ्यात महान दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणता पाठ असेल तर तो एकच पाठ आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ. त्याला आपण चंडी पाठ असे म्हणतो. पण दुर्गा सप्तशतीचे किती पाठ करावेत किंवा किती पाठ केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो हा विषय आज आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला पाहूयात दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि त्याचे फायदे काय होतात. सर्वात आधी दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा तर तो अगदी शांतपणे, शांत चित्ताने करावा. मध्यम आवाजात हळूहळू वाचावा. दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करण्यापूर्वी ओमचा उच्चारण करावा आणि मग दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला चालू करावा. शब्द स्पष्ट असावेत. सप्तशतीचा पाठ वाचायला चालू केल्यानंतर मध्येच उठू नये. उठायचे असेल तर 5व्या अध्यायाच्या आधी उठू शकता. 5व्या अध्यायानंतर सप्तशतीचे पाठ संपेपर्यंत उठू नका. ही चूक करू नका, कारण यामुळे महापाप लागते. उतावीळपणाने दुर्गा सप्तशतीचा पाठ करू नये. गडबडीत वाचू नये. हळूहळू स्पष्ट शब्दात पाठ वाचावा, कारण दुर्गा माता स्वतः म्हणते, भक्तिभावाने भक्तीसहित दुर्गा सप्तशती पाठ वाचावा. दुर्गा सप्तशती वाचल्यामुळे काय फायदे होतात ते पाहूयात. दुर्गा सप्तशती वाचल्यामुळे सर्व प्रकारची शांती मिळते. दुःख स्वप्नांचा विनाश होतो. मुलांना कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर शांत होते. ग्रहपीडा शांत होते. महाभयंकर आपत्तीपासून सुटका होते. दुर्गा सप्तशती वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे सर्व संकटांचा विनाश होतो. मारण, मोहन, उच्चाटन, करणी किंवा कोणी करणी करणार असेल तर त्यापासून रक्षण होते. शत्रूचा बलबुद्धी विनाश होतो. तर अशा प्रकारे महाफळ देणारा कोणता पाठ असेल तर दुर्गा मातेचा सप्तशतीचा पाठ आहे. तो संकल्प करून करावा. दुर्गा सप्तशतीचे किती पाठ करावेत? 9 दिवस एक पाठ केला तरी दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळतो. जर कोणी ग्रहांच्या शांतीसाठी, अरिष्ट ग्रहांच्या दशापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाठ करत असेल तर सप्तशतीचे 7 पाठ करावेत. नवचंडी यज्ञ करू शकत नसेल तर नवचंडीसाठी 9 पाठ करू शकता. त्यामुळे नवचंडी यज्ञाचे फळ मिळते. जर आपले कोणते काम होत नसेल तर 11 पाठ करावेत. शत्रूपासून आपली रक्षा करण्यासाठी 12 पाठ करावेत. आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी 14 पाठ करावेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी 16 पाठ करावेत. सर्वस्व प्राप्त होण्यासाठी 100 किंवा 108 पाठ करावेत. बाधा, बंधन, मुक्तीसाठी 25 पाठ करावेत. महारोग निवारण होण्यासाठी, राजवृद्धी होण्यासाठी, शत्रूचा बलबुद्धी विनाशासाठी आणि सर्वस्व प्राप्तीसाठी 100 किंवा 108 पाठ करू शकतात. जगातील सर्व ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी 1000 पाठ करू शकता. हे सर्व करण्यासाठी संकल्प करावा लागतो. दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी जर कोणता मार्ग असेल तर तो आहे फक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ. देवी दुर्गाने महिषासुरावर केलेल्या विजयाच्या स्मरणार्थ शक्तिशाली मंत्रांनी बनलेला आहे असे म्हटले जाते. दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा म्हणूनही करतो. कुलदेवीची कृपादृष्टी, कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो. तर या नवरात्रीमध्ये एक तरी पाठ तुम्ही नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.